राम राम मंडळी, आपण आज बनवणार आहोत वांग्याचं भरीत. आणि त्यासाठी मी वांग्याला तेल लावून इथं गॅसवर भाजायला ठेवलंय. भाजून झाल्यावर मग चिरून घेतला कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण आणि कढीपत्ता. आणि मग घेतलाय त्या वांग्याचं भाजलेला साल काढून घेतल्यावर कुठं पाहिलं बापा तळी बिळी तर नाही आहे ना. मग चिरून घेतलंय, असं बारीक बारीक करून घेतलंय. मग फोडणीसाठी तयारी केली आणि मग ठेवलं गॅसवर कढई. त्यात टाकलं तेल, मग जिरं, मोहरी, हिंग बी टाकलं. मग टाकला कढीपत्ता, लसूण आणि मिरची. मग हे थोडंसं झाल्यावर मग टाकला कांदा टाकला. तर मग तो परतून घेतला, पण तो शिजेना लवकर. मग मीठ घातलं तो शिजला लगेच. तर मग टाकला टोमॅटो टाकल्याला परतून घेतला. आणि मग मला हिरवे वाटाणे आवडतात म्हणून ते बी टाकून घेतले. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नका टाकू. आणि मग त्याची एक वाफ बी काढून घेतली, म्हणजे वाटाणे लवकर शिजतील. आणि वाटाणे शिजल्यावर मग टाकले सगळे मसाले, म्हणजेच हळद, लाल तिखट, धनेपूड. आणि मग टाकलं या गरम मसाल्यानं मस्त चव येते बघा. मला आवडतं म्हणून मी टाकते. असं परतून घेतल्यावर मसाले कच्चे राहिले नाही. मग टाकलं वांग चांगलं मिक्स करून घेतल्यावर वाफ आली जराशी. आणि मग कोथिंबीर टाकली. इकडं वांग्याचं भरीत तयार आहे बघा. पोळी बरोबर खाऊन घ्या.